नगरमधील पद्मशाली समाजातील कष्टकरी आणि कर्तृत्ववान महिलांचा रविवारी सायंकाळी झालेल्या सोहळ्यात पद्मकन्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला। या पुरस्कार वितरण कार्यक्रमास विविध मान्यवर तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या पद्मशाली समाजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर अनेक यशोशिखरं पादाक्रांत केली आहेत। या समाजातील युवा पिढी उच्च शिक्षित होऊन आईवडिलांनी घेतलेल्या परिश्रमांचं सार्थक करीत आहेत। समाजातील अशाच कर्तृत्ववान महिलांचा रविवारी सायंकाळी झालेल्या एका सोहळ्यात पद्मकन्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला। दादा चौधरी शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास जालना येथील जलसम्राट कैलास गोरंट्याल, जालनाच्या नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेविका विना बोज्जा, मनोज दुलम, अॅडव्होकेट सविताताई बाळासाहेब बोठे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंजली देवकर वल्लाकट्टी, पुरस्कार समितीचे स्वागताध्यक्ष जितेंद्र वल्लाकट्टी, पद्मकन्या पुरस्कार समितीचे निमंत्रक प्राध्यापक विठ्ठल बुलबुले आदी उपस्थित होते। कमलाबाई रामदीन, लक्ष्मीबाई यनगोपटला, सुलोचना यनगंदुल, पुष्पाश्री गादी, शैलजा जिंदम, शांताबाई गाजूल, लक्ष्मी दिकोंडा, निर्मला न्यालपेल्ली, वनिता वल्लाळ, मयुरी मुत्याल यांना पुरस्काराने गौरविण्यात आलं। प्रारंभी प्राध्यापक बुलबुले यांनी पद्मकन्या पुरस्कारांची संकल्पना विशद केली। खरंच इन्व्हॉल्व करूया आणि त्यांच्याकडे या महिला महोत्सवाचं स्वागत अध्यक्षपद देऊया आणि म्हणून गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्यांना स्वागत अध्यक्ष म्हणून सन्मान दिला आणि त्यांनी देखील मोठा हातभार या संपूर्ण कार्यक्रमासाठी लावला। जसं नागरिकांमधून आम्हाला निधी येतो तसाच या परिवाराकडनं पण मोठ्या प्रमाणात निधी या कार्यक्रमाला येतो। हे जे भव्य दिव्य दिसतंय तुम्हाला याच्या मागे ही सगळी मंडळी आणि तुमच्यासारखी अनेक मंडळी ज्यांनी पैसा यासाठी दिलेला आहे। तर मी स्वागत अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी स्वागत अध्यक्षाचं भाषण करावं आणि कार्यक्रमाला सुरुवात व्हावी। उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात समाजातील कष्टकरी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम अनेकांसाठी प्रोत्साहन देणारा आणि प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा पद्मकन्या पुरस्कार दरवर्षी देतो। आज 3रा वर्ष आहे। या पाठीमागचा जो संघर्ष आहे हा जात पंचायतीच्या उच्चाटनाचा संदर्भात आहे। जात पंचायत नगरमध्ये होती का? तर ती होती। ती चालवत कोण होतं? तर ती अनेक समाजातले अनेक वेगवेगळ्या स्तरावर चालत होते, तशी ती आपल्या समाजामध्ये पण चालत होती। या महिलांचा जन्म आणि दिवस पूर्ण विड्या करण्यामध्ये आणि खूप कष्टामध्ये गेलेला आहे। त्यांनी विड्या करत आपल्या मुलांचा उच्च शिक्षण घेऊन त्यांना उच्च शिक्षित केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा कष्टकरी महिलांमध्ये सन्मान होत आहे आणि यांचे आपण पाहतो प्रत्येक दुकानांमध्ये इथे त्यांच्या समाजामधल्या महिला कष्टकरी पुरुष हे असतात। त्यांचा एक कष्टकरी समाज निर्माण झालेला आहे आणि त्यांचा आज त्यांचा समाजातर्फे सन्मान होत आहे। त्याबद्दल फार आनंद होत आहे आणि त्यांना असं मुलींना उच्च शिक्षित करावं, महिलांना सन्मान द्यावा असं मी सर्वांना सांगते। आज इथे माझ्या समाजाच्या सर्व महिलांना पुरस्कार मिळतोय ते अभिमानाची गोष्ट आहे। आज गेल्या वर्षी माझ्या सासूबाईंना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे, त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आहे आणि त्यात आज बहुतेक माझ्याच कुटुंबातल्या महिला आहेत आणि अजूनच आनंद झालेला आहे। तसंच त्यांनी यावर्षी याच्या पुढेही यांनी हा पुरस्कार जो आहे सतत चालू ठेवावा। इथून मागच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना सुद्धा असे कायमच ते सामाजिक कार्यक्रम बुलबुले सर घेत असतात। खरं म्हणजे आपण पाहतो की त्यांनी या समाजाच्या एक गरीब कुटुंबात जन्म घेतला आणि त्यांनी त्या गरीब कुटुंबातून आपल्या आईचं जो काही चरित्र पाहिलं, त्यांना ज्या अडचणीला सामोरे जावं लागलं, या सगळ्या गोष्टीचा एक त्यांना विषय, त्यांच्या आठवणी या आपल्या जीवनचरित्रामध्ये ज्या अडचणीला सामोरे जावं लागलं, अशा प्रकारच्या आपल्या समाजात ज्या मातांना अशा अडचणीला सामोरे जावं लागलं, या मातांचं कुठेतरी शाबासकी त्या मातांना दिली पाहिजे, त्या मातांचं कुठेतरी पाठ थोपटली पाहिजे। अशा पद्धतीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या 3 वर्षापासून बुलबुले सरांनी हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पाडायचे काम चालवलेलं आहे। और शैक्षणिक क्षेत्र हो, राजकीय क्षेत्र हो या स्पोर्ट्स हो या सामाजिक कार्यक्रम हजारों प्रोग्राम मैंने अब तक किया और हजारों प्रोग्राम अटेंड किया। चाहे सोनिया गांधी की सभा हो, चाहे महाराष्ट्र केसरी कुश्ती हो, जसदारवाला क्रिकेट करंडक हो, या अपना सामाजिक के जहाँ प्रोग्राम होते हैं, वरवधु परिचय हो, सामूहिक युवा हो, या तिरुपति के अंदर अपना पद्मशाली समाज का गेस्ट हाउस बनाया, तकरीबन 200 रूम्स का गेस्ट हाउस बनाया।
पंढरपुर के अंदर भी हम लोगों ने अपने समाज का गेस्ट हाउस बन रहा है। विभिन्न कार्यक्रम मैंने अटेंड किया, लेकिन जो समाधान मुझे आज इस प्रोग्राम में मिला मुझे कहीं नहीं। माझी अशी परिस्थिती होती, माझा मुलगा 2.5 वर्षाचा असताना माझे बालक वाढले, तेव्हापासून त्याला मी लहानचं मोठं केलं, पण आता मी त्याला हिरा म्हणून घडवलं, पण त्याला मला पहिली तू घडव त्यांनी त्याच्या पहिली त्यांनी घडवले. बस मला बाकीचं काय का ते माझं नाव कमवलं, घर कोणी कमवलं, पैसा कमवतो, त्यांनी माझं नाव कमवलं. आज मला त्याच्यात आनंद मिळाला. तितक्या वर्षाचा आनंद मला आज पाहिलं. या सगळ्यांमुळे तेच मी आनंद व्यक्त करेन, बाकी मला अजून काही नाही पाहिजे. बस. पुरस्कार सोहळ्याविषयी जितेंद्र वलाकट्टी यांनी माहिती दिली. नमस्कार. आज पद्मशाली समाजातर्फे पद्मकन्या पुरस्कार आज वितरण होतं. आज चांगल्या प्रकारात आणि चांगल्या प्रमाणात आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि कष्टकरी आणि कर्तृत्ववान महिलांचा जो सन्मानचा कार्यक्रम होता आणि हा पुरस्कार देऊन मला आज इतका आनंद वाटला आहे की आमच्या समाजातल्या जे वेडी वाढणाऱ्या कष्टकरी महिला आहेत त्यांना आपण आज कुठेतरी नाही का त्यांचा सन्मान करून आज त्यांचा आत्मविश्वास वाढून पुढच्या भावी पिढीला वाटचाल दिली की आज आपल्याला काही जरी नसलं तरी आपल्या कष्ट करून आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन कोणी न्यायाधीश, कोणी चार्टर्ड अकाउंटंट, कोणी पोलीस ऑफिसर, तर अनेक प्रकारे म्हणजे विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर होऊन कोणी IPS UPSC होऊ शकतो. हे आज जिवंत उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं आणि एवढं बोलून मला 2 शब्द संपवतो. आणि आजचा कार्यक्रम एकदम चांगला झालेला आहे आणि उत्साह आणि प्रोत्साहन आम्हाला भरपूर मिळालेलं आहे आणि नागरिकांचाही भरपूर प्रेम प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्व नगरकरांचे धन्यवाद. कार्यक्रमास तिरुमलेश पासकंटी, प्रकाश कोटा, अजय कुमार लयचट्टी, श्रीकांत वंगारी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.